नवरा तुमचं ऐकत नाही का? तर हे 3 उपाय एकदा करा. तुमचा नवरा मांजरासारखं तुमचं ऐकेल. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज आपण माहिती घेणार आहोत एका अशा उपायाची की ज्यामुळे पती आपल्या पत्नीचं म्हणणं नेहमी ऐकेल. आज पण बरीचशी कुटुंब आहेत ज्या कुटुंबामध्ये ताणतणाव आहे. पती हा वाम मार्गाला लागलेला आहे, चुकीच्या मार्गाने जात आहे. तो त्याच्या पत्नीकडे दुर्लक्ष करतो, त्याच्या पत्नीचं काहीच ऐकत नाही. पती आणि पत्नीमध्ये तिसरी एखादी व्यक्ती आलेली असते. जर अशा प्रकारचा प्रसंग आपल्याही जीवनात आलेला असेल तर ज्या माता भगिनी आहेत त्यांनी यातील कोणतेही एक उपाय जरी आपण केला तरी आपला पती आपल्या जवळ नक्की राहील, तुमचं म्हणणं पण नक्की ऐकेल. पहिला उपाय अत्यंत साधा आणि सोपा असा आहे. जर तुमच्या पतीच्या हातामध्ये चांदीची अंगठी असेल तर तुम्ही हा उपाय करा. जर नसेल तर काळजी करू नका. हा उपाय सांगितल्यानंतर आम्ही अजून 2 उपाय सांगणार आहोत. तर पहिला उपाय असा आहे की तुमच्या हातातील चांदीची अंगठी आणि तुमच्या पतीच्या हातातील चांदीची अंगठी घ्यायची आहे आणि त्यांना एखाद्या लाल दोऱ्याने आपण घट्ट बांधायचं आहे. बांधत असताना 7 गाठी मारायच्या आहेत आणि नंतर आपण कुंकवाची डबी घ्यायची आहे आणि कुंकवाच्या डबीमध्ये या दोन्ही रिंग्स ज्या आहेत त्या आपण ठेवायच्या आहेत. ही डब्बी आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्या. हा उपाय करताना तुमच्या पतीला सांगून केला तरी चालेल, अगदी कळत न कळत केला तरीही चालेल. असा उपाय केल्यानंतर तुम्हाला दिसेल की आपला पती जो आपल्यापासून दूर गेला होता तो आता आपल्या जवळ येऊ लागलाय. तुमच्यातील दुरावा संपुष्टात येईल. दुसरा उपाय आहे जो अतिशय साधा आणि सोपा आहे. आपण एक गुलाबी रंगाचा कागद घ्यायचा आहे आणि या एका आंब्याच्या झाडाची काडी किंवा एक काडी आपण घ्यायची आहे आणि या गुलाबी कागदावर त्या काडीच्या मदतीने कुंकू घेऊन तुम्ही त्यावर तुमचं स्वतःचं आणि तुमच्या पतीचं नाव लिहायचं आहे. नाव लिहिल्यानंतर कागदावर आपण 7 ठिकाणी थोडी थोडी चिमूटभर हळद लावायची आहे. आता हा कागद सुकल्यावर तुम्ही तुमच्या घरात भगवान विष्णूंची मूर्ती नक्की असेल किंवा श्रीकृष्णाची मूर्ती नक्की असेल तर त्या मूर्तीच्या खाली आपण हा कागद ठेवून द्यायचा आहे. 21 दिवस आपण हा कागद त्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि हे 21 दिवस सलग आपण भगवान श्री विष्णूंची पूजा करायची आहे. लक्षात घ्या, या दरम्यान 5 दिवसांचा तुमचा कालावधी असतो. तो कालावधी आला तर पुढे 5 दिवस हा कालावधी वाढवायचा आहे. असं केल्याने तुम्हाला दिसेल की तुमचा पती तुमच्यावर पहिल्यासारखं प्रेम करू लागलाय. 21 दिवसानंतर हा कागद काढून तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता. वाहत पाणी जर नसेल तर एखादे तुमच्या घरातील भांडं घेऊन त्या भांड्यात पाणी घ्या आणि त्यामध्ये हा कागद बुडवा. अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे. आता तिसरा उपाय, यासाठी आपल्याला काही कपडे लागणार आहेत. कोणत्याही प्रकारचे तुमच्या पतीचे 5 वस्त्र तुम्ही घ्यायचे आहेत. 5 वस्त्र आणि तुम्ही तुमच्या स्वतः वापरलेले 7 साड्या किंवा 7 ड्रेस आपण घ्यायचे आहेत. आता सर्वप्रथम तुम्ही तुमचे स्वतःचे 3 कपडे खाली ठेवायचे आहेत आणि त्यावरती तुमच्या पतीची 5 वस्त्रे ठेवणार आहात आणि त्याच्यानंतर तुमची उरलेली 4 वस्त्र ठेवायची आहेत. अशा प्रकारे एकावर एक 4 वस्त्र ठेवा. हे सर्व कपडे तुम्ही एखाद्या लाल कपड्यामध्ये, एखाद्या लाल ओढणी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये आपण हे घट्ट बांधायचं आहे आणि एखाद्या अलमारी किंवा कपडे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवायचं आहे. तुम्हाला दिसेल की काही दिवसातच तुमच्यातील संबंध पूर्ववत होतील. तुमचा पती तुमच्यावरती पहिल्यासारखं प्रेम करू लागेल. अशा प्रकारचे हे 3 उपाय अतिशय साधे सोपे सरळ उपाय आहेत. तुम्ही करून पहा, नक्की तुम्हाला फरक जाणवेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.